अगं ये बया, काय करतेस ग? केव्हाचे आवाज देत आहे? कान फुंकले आहेत का तुझे? रजनीची सासूबाई तिला आवाज देत होत्या. पण रजनी स्वयंपाक करण्यात गुंग असल्यामुळे तिला सासूबाईचा आवाज ऐकू आला नाही. पुन्हा रमाबाई जवळजवळ ओरडल्याच. अगं बहिरी झालीस की काय? केव्हाचे आवाज देत आहे? त्यांचं ओरडणं ऐकून माणिकराव हॉलमध्ये बाहेर आले. का ग, कशाचा एवढा काल चालला आहे? सारखे सारखे तिच्या मागे ओरडत असतेस. आणि हो, तिला चांगल्या शब्दात आवाज देता येत नाही का तुला? माणिकराव म्हणाले. हे पहा, मी सांगून ठेवते, सारखं सारखं सुनेला पाठीशी घालत मला दुष्ण लावत जाऊ नका. रमाबाई एकदम उसळून बोलल्या. अशी रोजची होणारी बाचाबाची. रजनी आणि जगदीश यांचं लग्न होऊन अवघा महिनाही झाला नसेल. तेव्हापासूनच असा एकही दिवस उगवला नाही की रमाबाईंनी रजनीशी वाद घातला नाही. रजनी एका गरीब कुटुंबातील मुलगी. दिसायला सुंदर, शिकलेली, परंतु स्वभावाने अत्यंत सालस होती. कधीच उलटून बोलणारी नाही. मात्र रमाबाई अत्यंत खाष्ट स्वभावाच्या. जरा कुठे इकडे तिकडे झालं की लगेच सारखं सारखं त्या रजनीच्या मागे लागायच्या. तिच्या आईवडिलांचा उद्धार करायच्या. तुझ्या आईने हेच शिकवलं का? वगैरे वगैरे आणि बरंच काही. पण रजनीचे कधीच त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही. रमाबाईंना जगदीश नावाचा एकच मुलगा. लाडा कौतुकात वाढलेला. जगदीश अभ्यासात हुशार, दिसायला तरणा शिक्षण पूर्ण करून तो एका कॉलेजमध्ये नोकरीला देखील लागला. पण सारं काही सुरळीत असताना एक दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं. डॉक्टरांनी त्याच्या हृदयाच्या झडपा निकामी झाल्याचं निदान केले. रमाबाईंच्या व माणिकरावांच्या पायाखालची वाळू सरकली. दोघेही सुन्न झाले. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम हृदय बसवण्यासाठी सल्ला दिला आणि कृत्रिम हृदयाच्या आयुष्याबद्दलची कल्पनासुद्धा दिली. जगदीशला कृत्रिम हृदय बसवण्यात आले. कसाबसा हृदयावर दगड ठेवून ते दाम्पत्य या धक्क्यातून हळूहळू सावरू लागले. आता रमाबाईंनी जगदीशचे लग्न करण्याचे ठरवले. स्थळे पाहण्यास सुरुवात झाली. नातेवाईकांपैकी कुणीतरी रजनीबद्दल सांगितले. गोड चुणचुणीत रजनी पाहता क्षणी सर्वांना पसंत पडली. रजनी व जगदीशचे थाटामाटात लग्न झालं. इथूनच रजनीच्या दुर्दैवाला सुरुवात झाली होती. कारण आपल्या मुलाच्या आजाराच्या, त्याच्या कृत्रिम हृदयाबद्दलची माहिती रजनीच्या माहेरच्यांना देण्याचे रमाबाई व माणिकरावांनी टाळले होते. ही एक प्रकारची फसवेगिरीच होती. एका सुंदर सालस मुलीचे त्यामुळे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होणार होते. जगदीशसुद्धा आईवडिलांच्या दबावामुळे चूप राहिला. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी तिने एका गोंड मुलाला जन्म दिला. त्या पाठोपाठ 2 वर्षांनी रजनी व जगदीशला दुसरी मुलगी झाली. मात्र लग्नापासून सुरू झालेला तिचा सासूरवास संपतच नव्हता. तेच तेच घालून पाडून बोलणे, सतत अपमान करणे. माणिकरावांना या गोष्टीचं वाईट वाटायचं. पण त्यांचे रमाबाई पुढे काहीच चालत नव्हते. जगदीशच्या आजाराची पुसटची कल्पनाही त्यांनी रजनीला येऊ दिली नव्हती. रजनी आता मुलांच्या बाललीला आणि घरची कामं यात पूर्णपणे गुंतून गेली होती. मात्र अखेरीस तो काळाकुट्ट दिवस उगवला. बसल्या बसल्या जगदीश धाडकन जमिनीवर कोसळला. त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता. बायको, आई, वडील आणि 2 छोटी छोटी मुलं यांना सोडून जगदीश निघून गेला होता, कधी परत नाही येण्यासाठी. रजनीने हंबरडा फोडला. मुलं रडू लागली. रजनी धाय मोकलून रडत होती. तिचा आक्रोश पाहणाऱ्यांच्या हृदयाला पाझर फोडणारा होता. काय झाले, कसे झाले, अनेक अनुत्तरित प्रश्न रमाबाई आणि माणिकराव सुन्न मनाने बघत होते. रजनीच्या आईवडिलांचा तर या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. परंतु जे व्हायचे ते होऊन गेले होते. रजनीने कसेबसे स्वतःला सावरले. मुलांकडे पाहत तिने आपल्या अश्रूंना आवर घातले. जगदीशचे 13वे आटोपले. आता तर रमाबाईंचा जास्तच जाच वाढला होता. तूच माझ्या मुलाची काळजी घेत नव्हती, तूच मारलीस माझ्या मुलाला, वगैरे वगैरे. पण आपल्या मुलांकडे पाहून ती हे सर्व सहन करत होती. पण सत्य एक ना एक दिवस बाहेर येतेच. तिला जगदीशच्या तब्येतीची पूर्ण इतिहासाची माहिती मिळाली. आपल्याला, आपल्या आईवडिलांना सासरच्यांनी फसवलं. एवढी मोठी गोष्ट सर्वांपासून त्यांनी लपून ठेवली. किती मोठी क्रूर चेष्टा होती ही. निष्पाप रजनीची तिच्या आईवडिलांची ही केवढी मोठी क्रूर थट्टा होती. पण अत्यंत सालस स्वभावाच्या रजनीने चेहऱ्यावर जराही ते जाणवू दिले नाही. आता तिने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. परंतु रमाबाईने मात्र तू जरा नोकरी करू इच्छित असेल तर तुला हे घर सोडावे लागेल असे फरमान सोडले. रजनीने मनाशी खूप विचार केला. नाहीतरी इथेच राहून रोज रोज तिची बोलणी ऐकून तीच तेच दूषणं ऐकण्यापेक्षा आपण मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा, हे तिने मनाशी पक्के केले. पण एवढ्या प्रमाणात फसवणूक करूनही आपल्याशी क्रूर खेळणाऱ्या सासू-सासऱ्यांना सोडून जाण्यासही तिचं मन धजेना. केवढा हा समंजसपणा. पण रमाबाईने मात्र आपल्या सुनेला, नातवंडांना अक्षरशः घराबाहेर हाकलून दिलं. दगडाचं काळीज असणारी ही माता, नाही तिला माता कशी म्हणणार. पण हे खरं होतं. असंही होऊ शकतं. पाहणारेही एकमेकांना जणू ह्या प्रश्न विचारत होते. शेवटी 2 मुलांना सोबत घेऊन रजनी किरायाच्या घरात राहू लागली. रजनीच्या आईवडिलांनी तिला घरी येण्यासाठी विनंती केली, पण तिने स्पष्ट नकार दिला. सुदैवाने रजनीला एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली.
हळूहळू मुलं मोठी होऊ लागली, पण मन मात्र सतत तिला एकच प्रश्न विचारायचं, हे कसं झालं? आणि ती अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. तिने मुलांना शाळेत घातले. एक दिवस तिला कळाले की तिचे सासरेही सासूबाईच्या कटकटीला कंटाळून कुठेतरी निघून गेलेत. पण तिने आता कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता जगायचं ठरवलं होतं. मुलं मोठी झाली. तिचेही नोकरीत बऱ्यापैकी जमाव बसला होता. हातात पैसा दिसू लागला. सुट्टीच्या काळात मुलं आजोळी जाण्यासाठी आग्रह करू लागली. तिलाही आता आईवडिलांची आठवण येऊ लागली होती, कारण बरेच दिवस झाले ती आपल्या आईवडिलांकडे गेली नव्हती. अशा रीतीने आजोळी जाण्यासाठी मुलांनी तयारी सुरू केली. मुलं खूप खुश होती. आई, आपण गाडी घेऊयात ना गं. माझ्या मित्रांकडे छान छान गाडी आहे. त्यांचे बाबा सर्वांना घेऊन बाहेरगावी जात असतात. रजनीचा मुलगा म्हणाला. मुलीने सुद्धा री ओढली होती. आई, घे ना गं तू पण गाडी. आपण कुठेही मग गाडीने जात जाऊया. मुलांचे किती निरागस प्रश्न. पण रजनी मात्र स्तब्धच. कसं सांगावं मुलांना समजावून? कारण मुलांना वाटायचं इतरांचे आई वडील कसे गावाला जातात किंवा इतरत्र कुठेही जाताना स्वतःच्या गाडीने जातात. मग तिने ठरवलं, स्वतःच्या नाही तर एखाद्या किरायाच्या गाडी घेऊन आपण आईवडिलांच्या भेटीला जायचं. निदान मुलांची हौस तरी पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे गाडी करून ते सर्वजण आजोळी जाण्यासाठी निघाले. विशेष म्हणजे जगदीशच्या हार्टच्या आजाराची माहिती तिने अजूनही आपल्या आईवडिलांना सांगितली नव्हती. तिचं म्हणणं असं होतं की सांगून काही उपयोग नाही. जे व्हायचंय ते होऊन गेलंय. म्हातारे निष्पाप जीव विनाकारण काळजी करतील, त्यापेक्षा गप्प बसणेच तिने स्वीकारले होते. दोन्ही मुलं खूप आनंदात होती. हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इथेही दुर्दैवाचा दुसरा फटका तिला बसला. ती ज्या गाडीने मुलांसह निघाली होती त्या गाडीला अपघात झाला. खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो, तू असो, हा असो, कुणीही असो, दैवलेखना कधी कुणा टळला. ज्या आईवडिलांच्या भेटीला ती निघाली होती, ज्या आजी आजोबांना भेटण्यासाठी मुलं उत्सुक होती, त्यांना जेव्हा ह्या अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा तर सारा हलकल्लोळ झाला. माझ्या मुलीने एवढी कोणती चूक केली की तिला एकापाठोपाठ एक आघात सहन करावे लागत आहे? रजनीचे आई वडील स्वतःच्या मनाशीच प्रश्न विचारत होते. सर्वजण अपघातस्थळी पोहोचले तोपर्यंत लोकांनी त्यांना दवाखान्यात नेले होते. रजनी तर शुद्धीवरच नव्हती. दोन्ही नातवंड मात्र आजी आजोबांना विलगली. सुदैवानं दोन्ही मुलं सुखरूप होती. कोणालाच कळेना त्यांचं सांत्वन कसं करावं ते. बऱ्याच तासानंतर रजनी शुद्धीवर आली. तिच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करावे लागले होते. आपल्या पायांकडे पाहून रजनीची पुन्हा शुद्ध हरपली. डॉक्टरांनी सर्वांना धीर दिला. हळूहळू रजनी शुद्धीवर आली. काही दिवसानंतर रजनीची तब्येतीत सुधारणा दिसू लागली. पण तिचा एक पाय ऑपरेशनमुळे छोटा झाला होता. त्यामुळे तिला कुबड्या घेऊनच दिवस घालावे लागणार होते. नवऱ्याचा भरभक्कम आधार गमावलेल्या रजनीच्या पायांनी सुद्धा आधार सोडला होता. तिला आता कुबड्या घेऊन चालवं लागणार होतं. अजून काय काय आपल्या नशिबात आहे? काय एखाद्याला देव एवढी जबरदस्त शिक्षा देतो? दोष कुणाचा? असंख्य प्रश्न, तेही अनुत्तरित. पण असंख्य प्रश्नांचा गुंता सोडवत थांबण्यात अर्थ नव्हता. तिला तिची 2 मुलं समोर दिसत होती. तिने पुन्हा बळ एकवटलं, कारण हिंमत हारून चालणार नव्हतं. रजनीने पुन्हा नोकरीवर जाणं सुरू केलं. नोकरीवर जाताना तिला कोंबड्यांचा आधार घेऊन जावं लागत होतं. परंतु ठीक आहे, आपली मुलं तर ठीक आहेत ना? त्यांना काही झाले असते तर? नकारात्मक विचार झटकून टाकत जगत होती ती. तिने मुलांना योग्य संस्कार दिले, शिक्षण दिले. त्याही परिस्थितीत तिने मुलांना काही कमी पडू दिलं नाही. ऑफिसमधूनही तिला सर्वांची साथ मिळत होती. तिचे मन हळूहळू उभारी घेऊ लागलं. मुले अनुभवाने समंजस होत गेली. रजनीच्या मोठ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला नोकरीसुद्धा मिळाली. रजनीला खूप आनंद झाला. एक पाडाव तिने पूर्ण केला होता. आता मुलांच्या लग्नाचा विचार तिच्या मनात येऊ लागला. मुलांचे लग्न झाले तर आपल्याला सुनेची थोडीफार मदत होऊ शकते, असं तिला वाटू लागलं. तिच्या आईवडिलांनाही तेच वाटत होतं. अखेर रजनीच्या मुलाचं म्हणजेच रवीचं लग्न करायचे ठरले. पाहणी सुरू झाली आणि एका तोला मुलाच्या घरच्या मुलीशी रवीचं लग्न ठरलं. रवीची पत्नी माही सून म्हणून घरात आली. घरात सर्वांना आनंद झाला. रजनीची मुलगी रीताला सुद्धा नोकरी मिळाली. ती तिच्या नोकरीच्या ठिकाणी दुसऱ्या शहरात निघून गेली. रजनीच्या सर्व चिंता मिटल्या. तिला तर थोडंसं हायसं वाटू लागलं. परंतु आता एका तिसऱ्या वादळाची सुरुवात झाली होती. माही एक बिनधास्त स्वभावाची मुलगी होती. तिला तिच्या सासूचा सहवासच नको होता. मदत तर सोडाच, पण थोड्या थोड्या कारणांवरून ती रजनीवर गुरगुरायची. रजनीला आपला भविष्यकाळ स्पष्ट दिसू लागला. तरी तिच्या समजूतदार स्वभावामुळे ती माईला समजून घ्यायची. मात्र दिवसेंदिवस माईचे वागणे रजनीच्या सहनशक्ती पलीकडे झाले. रवी नोकरीवरून घरी आल्यावर माई त्याचे कान भरायची. तो माईला म्हणायचा, नाही माई, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या आईचा स्वभाव मला चांगला माहीत आहे. तुझेच काहीतरी चुकत असणार, असे म्हणत रवी माईला समजवायचा.
परंतु ती ऐकण्याच्या पलीकडेच होती. रजनीला आपला भूतकाळ आठवायचा. अशीच रोजची कटकट आठवायची. फक्त पात्र बदलली होती. माझी सासू मला बोलायची, वाटेल ते आरोप करायची. आता सून बोलत आहे एवढाच फरक आहे. कधीकधी ती एकटीच रडत बसायची. हळूहळू मुलगाही सुनेचेच ऐकायला लागला होता. कधीतरी आपण जीवाचे काहीतरी करून टाकावे असं रजनीला वाटू लागलं. पण अजून मुलीची जबाबदारी तिच्या हाती होती. तिचे लग्न व्हायचं होतं. घरच्या रोजच्या कटकटीमुळे रवीला दारूचे व्यसन लागले. आता तर त्याचे पिण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. मुलगा म्हणून आईप्रती असलेले त्याचे कर्तव्य पार पाडायचे तर सोडाच, पण उलट तोच आईशी वाद घालू लागला. मनुष्य परिस्थितीपुढं किती हतबल होऊन जातो पहा. रजनीसाठी सारे काही कल्पनाशक्ती पलीकडेच होते. आता मुलीचे लग्न करून टाकायचे व मोकळे व्हायचं आणि एखादा वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारायचा असं रजनीने ठरवले. रजनी सेवानिवृत्त झाली. आता सुनेचा डोळा तिला मिळणाऱ्या पैशांवर पडला. तिच्या वेगवेगळ्या मागण्या सुरू झाल्या. मुलीचे लग्न झाल्याशिवाय कुणालाही एक छदामसुद्धा मिळणार नाही, रजनीने निक्षून सांगितलं. मात्र परिस्थिती चिघळतच चालली होती. शेवटी रजनीने आपल्या मुलाला व सुनेला दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्यास सांगितलं. आता मुलीच्या लग्नासाठी तिने स्थळं पाहणी सुरुवात केली आणि लवकरच तिच्या मुलीचं म्हणजे रीताचं लग्न ठरलं. आपण सासरी गेल्यावर आपल्या आईकडे कोण बघणार? एकतर तिला अपघातामुळे अपंगत्व आलं होतं. रीताला सारखी आईची काळजी वाटायची. परंतु रजनीने तिला समजावले, तू माझी काळजी करू नकोस रीता, मी काय एकटा जीव सदाशिव. अखेर रीताचं लग्नसुद्धा थाटामाटात पार पडले. ती दुसऱ्या शहरात सासरी राहायला गेली. आता तर माईला रानच मोकळं झालं होतं. परंतु परिस्थितीशी झगडता एक प्रकारची आत्मिक शक्ती रजनीला मिळाली होती. तिला आता कोणाच्याच कचाट्यात सापडायचे नव्हते. तिने स्वतःसाठी एक वेगळी योजना आखली होती. तिच्यासारख्या आगतिक परिस्थितीचे लक्ष बनलेल्या स्त्रियांसाठी रजनीने एक वृद्धाश्रम सुरू करण्याचे ठरवले. त्या दृष्टीने तिने हालचाली सुरू केल्या. त्यासाठी काही सहृदय व्यक्तींची सुद्धा तिला मदत मिळाली. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून तिने एक इमारत बांधली आणि मायेचा विसावा या नावाने एक वृद्धाश्रम सुरू केला आणि अनेक असहाय्य महिलांची ती जणू माता बनली. हे सर्व करत असताना तिला मानसिक समाधान तर मिळू लागलेच, पण एक सुरक्षितता सुद्धा मिळाली. हळूहळू या वृद्धाश्रमाची ख्याती सर्व दूरभर पसरली. या सर्व कालावघात इकडे तिच्या सासूला म्हणजेच रमाबाईला अर्धांगवायू झाला. जणू तिला तिच्या कर्माचे प्रायश्चित्त मिळाले होते. कुणीतरी रमाबाईला रजनीच्या वृद्धाश्रमाची माहिती दिली. रमाबाईला केलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप वाटत होता, पण अशा म्हातारपणात कुणाचा तरी आधारही हवा होता. शेवटी रमाबाईंनी रजनीला वृद्धाश्रमात येऊन राहण्याची विचारणा केली. धीरोदत्त आणि सहनशक्तीचं भांडार असलेले रजनीला सासूबाईंचे हाल पाहवले नाही आणि रजनी रमाबाईंना आपल्या वृद्धाश्रमात घेऊन आली. रमाबाईंनी त्यांच्याजवळ असलेला पैसा, अडका, घर सर्व रजनीला देऊन टाकले आणि रजनीने सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेत आपल्या वृद्धाश्रमाचा नावलौकिक वाढवला. इकडे रजनीचा मुलगा रवी बसून माई यांचेही आपापसात पटेनासे झाले. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, त्याप्रमाणे माईला रजनीचा फक्त पैसा दिसत होता. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दुसऱ्यांवर हक्क दाखवताना कर्तव्याचे हे भान ठेवले पाहिजे. आपल्या सासूला आपली गरज आहे. दुर्दैवाने अपंगत्व असलेली ती एक स्त्री आहे हे सुद्धा ती विसरली होती. पण जेव्हा तिची मुलं मोठी होऊ लागली, बेताल वागू लागली, इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात, तेव्हा मात्र माईला तिची चूक समजली. आपण आपल्या सासूशी असं वागायला नको होतं असं तिला वाटू लागलं. रवीला सुद्धा केल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. पण आता करणार काय? कुठे शोधणार आपल्या आईला? म्हणूनच मुलांनी आपली विवेकबुद्धीने विचार करायला पाहिजे. आई ही आई असते. क्षणिक सुखासाठी आपण केवढी मोठी चूक करून बसतो, पण वेळ निघून गेल्यावर मात्र कोणत्याच गोष्टीला अर्थ नसतो. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले, त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना किती यातना झाल्या असतील, याचा तरी निदान विचार करायला हवा. मुलींनी आपल्या आईवडिलांप्रमाणे सासू-सासऱ्यांचा सांभाळ करावा आणि मोठ्यांनीही आपली हुकूमत न गाजवता थोडीफार तडजोड करायला हवी. एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. ज्याप्रमाणे दोरी किंवा रबर जास्त ताणला तर तुटतो व एकदा तुटल्यावर तो पुन्हा जोडता येत नाही. म्हणून वेळेस भानावर यायला हवं. रवीने आपल्या आईचा म्हणजेच रजनीचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण एवढ्या मोठ्या शहरात काय माहीत पडणार. मात्र एक दिवस पेपरमध्ये आपल्या आईच्या नावाची बातमी त्याने वाचली. पेपरमध्ये ठळक अक्षरात मायेचा विसावा, संस्थापिका रजनी असे नाव व आपल्या आईचा फोटो पाहून तो खूप आनंदित झाला. अनमोल ठेवाळ मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. लगेच रवीने माहिती मिळवली व लगेच तो तिथे जाऊन पोहोचला सुद्धा. माय लेकरांच्या मिलनाचा तो अतिउच्च आनंदाचा क्षण होता. ते पाहून पाहणाऱ्यांचे सुद्धा डोळे पाणवले. शेवटी आई ती आईच.
मुलाने घरची संपूर्ण परिस्थिती आईसमोर विशद केली. मुलं कशी बिघडली त्याला दोषी आम्हीच आहोत. पण आता तू तर मला पदरात घे. आता मी वाईट वागणार नाही. असं खूप काही तो बोलत होता. रजनीला तर मुलगा मिळाल्याचा आनंद होताच. आता तिने सुनेला व नातवंडांना सुद्धा बोलावून घेतले. पूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले. आता कमी होती ती माणिकरावांची, म्हणजे तिच्या सासऱ्यांची. ते कुठे गेले काहीच पत्ता नव्हता. पोलिसांनी सुद्धा त्यांचा शोध घेतला होता. पण म्हणतात ना, चांगले व्हायचं असेल तर चांगल्या घटना आपोआपच घडत जातात. अगदी खरंच, चांगलं जर व्हायचं असेल तर निश्चित चांगल्या घटना घडायला लागतात. माणिकरावांच्या ते ज्या ठिकाणी राहत होते तो पत्ता मिळाला. अगदी जर्जर अवस्थेत असलेल्या माणिकरावांना सुद्धा रजनीने परत आणले. सासू-सासरे, मुलगा, सून, नातवंड, एक भरलं गोकुळ तिथे दिसत होतं. कारण असेही असेल कदाचित की त्यांच्या मायेचा विसावा या वृद्धाश्रमात राहत असलेल्या अनेक लोकांचे आशीर्वादही असू शकतील. आपण कोणाचे चांगले जर करत असू तर देवसुद्धा त्याची दखल घेतो. आता कमी होती ती रजनीच्या आईबाबांची. त्यांनाही म्हातारपणात आधार हवा होता. आपल्या मुलीची प्रचंड मेहनत, तिने झेललेले नियतीचे प्रहार, तरीसुद्धा आज एखाद्या भक्कम वटवृक्षाप्रमाणे ती पाय रोवून उभी आहे. याचा यथार्थ अभिमान तिच्या मातापित्यांना होता. तेही आता म्हातारे झाले होते. आपल्या मुलीने केलेला प्रेमळ आग्रह ते टाळू शकले नाही. आणि रजनी आपल्या आईवडिलांनाही मायेच्या विसाव्यात घेऊन आली. आता ती एकटी नव्हती, तर संपूर्ण सासर माहेर तिच्या पाठीशी होतं. सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी होते. लवकरच तिने आपल्या संस्थेचा विस्तार वाढवला. प्रत्येकाकडे तिचं बारकाईने लक्ष असायचं. अगदी मुलीप्रमाणे ती सर्वांची काळजी घ्यायची. आता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या खोल्या, प्रत्येकासाठी एक केअरटेकर. यामुळे सर्वजण अगदी आनंदात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. रजनी जणू सर्वांची आई बनली होती. एक दिवस निवांत बसली असताना तिने आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन केले. झाल्या गोष्टीचा परत मागोवा घेतला. खरंच हे सर्व आपल्या बाबतीत घडेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. मात्र जसजशा घटना घडत गेल्या तसतशी ती अधिक मजबूत होऊन ती पुढे जात होती. ती तिथेच मुळूमुळू रडत बसली असती तर कदाचित परिस्थितीनेच आपल्याला घडवलं असेल. काही गोष्टी जीवनात अशा घडत जातात की कोणी त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. तसे पाहिले तर माणूस परिस्थितीची निर्मिती नाही, तर परिस्थिती ही माणसाची निर्मिती आहे. काहींना सुख हे आयतं मिळतं, तर काहींना ते मिळवावं लागतं. मग ते शेवटी का मिळेना, पण उद्दिष्ट गाठणं महत्त्वाचं. रजनी विचार करत होती, माझा तर काहीच दोष नव्हता. मग का मला एवढ्या मरण यातना भोगाव्या लागल्या? का एवढे कष्ट सोसावे लागले? कदाचित परमेश्वराचा देखील यामागे काहीतरी उद्देश असेल. एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन मला चालवायचं असेल, म्हणूनही ही सर्व घडले असेल कदाचित. पण आज रजनी खूप समाधानी होती. आता आपल्या नातवंडांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं तिला वाटू लागलं. त्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. रवीची दोन्ही मुलं हुशार होती, पण आईवडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. रवीचा मुलगा राजीवने आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण केले व नोकरीसुद्धा मिळवली. आणि मुलगी राजेश्वरी हिने सुद्धा आजीला मदत करता करता आजीच्या स्नेहपूर्ण देखरेखीखाली स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आता राजीव आणि राजेश्वरी दोघे बहीण भाऊ उपवर झाले होते. रजनीने राजेश्वरीचे शुभमंगल उरकले. होतकरू जावई तिला मिळाला. लवकरच राजेश्वरीला बँकेत नोकरी लागली. ही सुद्धा जबाबदारी रजनीने योग्य रीतीने पार पाडली होती. आता राजीवचे लग्न ठरले. त्यालाही त्याच्या साजेशी अगदी सुस्वभावी पत्नी मिळाली. रजनीच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. रवीची पत्नी माही आता रजनीला संस्थेच्या कामात मदत करू लागली होती. रवीने सुद्धा स्वेच्छानिवृत्ती घेऊन रजनीच्या संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिले होते. अर्थातच एकमेकांच्या सहकार्याने मायाचा विसावा यास त्यांच्या संस्थेने खूप नावलौकिक मिळवला. ठिकठिकाणी रजनीचा सत्कार होऊ लागला. रजनीची जीवन कहाणी खरोखरच अनोखी होती. एखाद्या पहाडाप्रमाणे परिस्थितीच्या अनेक तडाखे झेलत ती आज अगदी स्थितप्रज्ञ अवस्थेत उभी दिसत होती. हे केवळ आणि केवळ तिच्या मनोनिश्चयाने. मला यावेळी कुठेतरी वाचलेल्या ओळी आठवल्या. जन्माला आला जगून बघ, जीवनात सुखदुःख आहे सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचे पहाड चढून बघ. अपयश येतं निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं, खेळ कळून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतली वेदना झेलून बघ. जीवन मरण एक कोडं असतं. जाता जाता एवढं सोडवून बघ, जाता जाता एवढं सोडवून बघ. खरंच जीवनाचा संपूर्ण अनुभव या ओळी सांगून जातात. आयुष्य खूप साधं असतं, कधीकधी खूप रटाळं असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं सोडणं ह्याला जगणं म्हणत नाही. प्रत्येक श्वास घेताना असमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. कोणीतरी लिहिलेल्या या ओळीसुद्धा बरंच काही सांगून जातात. तर मग मित्रांनो,
रजनीचा खडतर प्रवास आणि या खडतर प्रवासातून तिने जिद्दीने उभारलेला वृद्धाश्रम याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही जर कथा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.